सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अखेर या कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि याबाबत जी.आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. तर पाहूया हा जी.आर खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत जी.आर निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक 16/6/2026 रोजी. तर पाहूया सविस्तर. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभाग मार्फत दिनांक 16/6/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा इत्यादीमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्यापूर्वी सदर थकबाकीची रक्कम देय आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पुढील प्रमाणे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत. वित्तीय अधिकार नियम पुस्तिकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी मुंबई शहर उपनगरांना थकीत वेतन अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून थकीत वेतन निधी वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मुंबई शहर उपनगरकरिता जिल्हाधिकारी यांनी लेखाधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून थकीत वेतन प्रस्तावास मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. तसेच यापूर्वी ज्या प्रकरणात थकबाकीची रक्कम अदा केलेली आहे, जी रक्कम नियमप्रमाणे अदा करण्यात आली आहे किंवा कसे याबाबतची सविस्तर तपासणी आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे यांच्या विशेष तपासणी करून त्यांच्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास 90 दिवसात देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. तर याबाबतचा हा जी.आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.